बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षात अनेक जोडप्यांनी घटस्फोट घेतला. ते लोण मराठी इंडस्ट्रीमध्येही दिसत आहे. अनेक मराठी कलाकार जोडप्यांनी आपण वेगळं होत असल्याची घोषणा केली. यातच महिन्याभरापूर्वीच लोकप्रिय अभिनेता आदित्य कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी घटस्फोटाची घोषणा केली. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. या दोघांमध्ये सगळं काही सुरळीत नसल्याची चर्चा 2 वर्षांपासून येत होत्या. शेवटी त्या चर्चा खऱ्या ठरल्या. अशातच चर्चा आणखी एका लोकप्रिय जोडप्याबद्दल सुरू आहेत. ती म्हणजे मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता हिमांशू मल्होत्रा. अमृता आणि हिमांशू यांची भेट 2004 मध्ये इंडियाज बेस्ट सिनेस्टार ची खोज या कार्यक्रमात झालेली. इथे दोघे प्रेमात पडले आणि तब्बल 10 वर्षांनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र लग्नानंतरही हिमांशू दिल्लीला राहतात आणि काम करतात आणि अमृता महाराष्ट्रात मराठी इंडस्ट्रीत काम करत होती. त्यामुळे कामामुळे त्यांना एकमेकांपासून बराच काळ दूर राहावं लागत होतं. मात्र कधी तो मुंबईत येत तर कधी अमृता दिल्लीला जाऊन एकमेकांसोबत राहत होते. तर दोघांनीही आपापल्या कुटुंबासाठी वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. मात्र आता सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या नात्यात सारं काही आलबेल आहे. अमृताने वर्षभरापूर्वीच नवीन घर घेतलं होतं. तर गेली 1.5 वर्ष ते दोघे वेगळेच राहत आहेत. सध्या कामासाठी कुटुंबासाठी ते दोघे वेगळे राहत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण एकमेकांना पुरेसा वेळ देत असल्याचंही त्यांनी म्हटलं. मात्र पुढे एकत्र राहायचं की नाही हे ते दोघे पुढच्या परिस्थितीनुसार ठरवणार असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र या विषयावर बोलण्यासाठी अमृता आणि हिमांशू यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आम्ही अजूनही विवाहित असल्याचं, यापलीकडे आम्हाला आमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी कुणालाही प्रतिक्रिया द्यायची नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं. मात्र सोशल मीडियावर असणाऱ्या अफवांचं खंडन त्यांनी केलेलं नाही. तर तुम्हाला अभिनेत्री अमृता आणि हिमांशू यांची जोडी आवडते का? अमृताचे तुम्ही कोणते कोणते चित्रपट पाहिलेले आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडींची माहिती तुम्हाला सगळ्यात पहिले मिळून जाईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.